आपल्याला नेहमी जिज्ञासा असते की वासनिकांसाठी काय वेगळा आचार देवानी सांगितलेला आहे का? मुळामध्ये ज्यांना ईश्वराकडे जायचं आहे, देवाकडे जायचं आहे, त्यांच्यासाठी एकच आचार देवानी सांगितलेला आहे. आणि तुमचा आणि आमचा जो प्रवास आहे, या महानुभाव पंथामध्ये आपण जो प्रवेश केलेला आहे, उपदेश घेऊन, दीक्षा घेऊन किंवा अनुसरण घेऊन, तो मुळातच ईश्वराकडे जाण्यासाठी म्हणून आहे. कुठलीही व्यक्ती नोकरीला लागते, कशासाठी लागते? एखादं छोट्या कंपनीत, मोठ्या कंपनीत, म्हणजे नोकरीला लागून काय अपेक्षित असतं? पैसे अपेक्षित असतात, संपत्ती अपेक्षित असते. तसं आपण महानुभाव पंथामध्ये जो प्रवेश केलेला आहे, मग तुम्ही उपदेश घ्या, नाही तर दीक्षा घ्या, नाही तर अनुसरण घ्या. तुमचं उद्दिष्ट काय पाहिजे? जसं तिकडे द्रव्य संपत्ती आहे, तसं इथे ईश्वर संपत्ती, हे उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे. फक्तच उपदेश घ्यायचा असं नाही.